जय हिंद मित्रांनो. तर आता मराठीचा पोलीस भरतीच्या उद्देशाने आपण नव्याने शून्यापासून सुरुवात कशा प्रकारे करायला पाहिजे. त्याच्यानंतर आता जुन्या मुलांनी आता सध्याची करंटची भरती तर आता ही संपलेली आहे. फक्त पुणे कारागृहाचा रिझल्ट बाकी आहे. त्याच्यानंतर मुंबई बँड्समॅनचा रिझल्ट बाकी आहे. दोनच रिझल्ट आता सध्या बाकी आहेत या पोलीस भरतीचे. तर या सध्याच्या करंट भरती आता सध्या संपलेली आहे. तर आता मित्रांनो, जुन्या मुलांनी नव्या ऊर्जेने नव्या उत्साहाने मराठीची सुरुवात कशा प्रकारे करायला पाहिजे, अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे, 3-4 टिप्स तुम्हाला देतो. त्या जर तुम्ही फॉलो केल्या मित्रांनो तर 100% तुम्हाला सांगतो येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये रिझल्ट हा तुमच्याकडूनच लागणार आहे मित्रांनो. तर आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला जर आतापर्यंत तुम्ही नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेट मी आपल्या चॅनलवर टाकत असतो. त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन मुलांनी. तर आता मित्रांनो, पोलीस भरतीचा जर आपण पॅटर्न बघितला तर 25चं जीके, 25चं मराठी, 25चं गणित आणि 25चं बुद्धिमत्ता, अशा प्रकारे 25-25 मार्कांमध्ये आपली विभागणी केलेली असते. तर आता मुळात जर आपण बऱ्यापैकी पेपरचं जर अनालिसिस केलं तर 20 ते 22 मार्काला आपल्याला मराठी हा विषय विचारला जात असतो. म्हणजे 20 ते 22 मार्कांची आता 25 मार्कांची आपण तयारी कशा प्रकारे करायला पाहिजे. तर सर्वात आधी पहिला पॉइंट असा आहे मित्रांनो, की जोपर्यंत तुमचं आतापर्यंत विचारले गेलेले पोलीस भरतीचे प्रश्न उत्तर पाठ होत नाही तोपर्यंत इतर कोणत्याही विषयाला हात लावू नका, कोणत्याही पुस्तकाला हात लावू नका. म्हणजे आतापर्यंत विचारलेले सर्वचे सर्व पोलीस भरतीचे PYQ तुमचे तोंडपाठ असायला पाहिजे. तर आता हे तुम्हाला मिळणार कुठं? तर सर्वात आधी हे तुमचा प्रश्न असेल की तुम्हाला मिळणार कुठं. तर आता मित्रांनो, एक मार्केटमध्ये पुस्तक आहे 582 जम्बो म्हणून. ते मित्रांनो, त्यामध्ये नेमकं तुम्हाला काय मिळेल तर त्यामध्ये तुम्हाला 2004 पासून आतापर्यंत विचारलेल्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा संच तुम्हाला तिथं मिळून जाणार आहे. तर आता ते पुस्तक जोपर्यंत तुमचं मराठीचं ते पूर्ण क्लिअर होत नाही तोपर्यंत इतर कोणत्याही मराठीच्या पुस्तकाला तुम्ही हात लावायला नको. म्हणजे आता एक माझं तुम्हाला मत सांगत आहे मित्रांनो. तर आता ते जेव्हा तुमचं वाचून झालं, आता म्हणजे 2022 पर्यंत समथिंग त्यामध्ये 582 जम्बो मध्ये त्यामध्ये प्रश्नपत्रिका असतील. आणखी बुक डेपोवर गेल्यानंतर त्याचं अपडेट बुक मागायचं. अपडेट बुक म्हणजे आतापर्यंत विचारलेली, म्हणजे आता ह्या 2025च्या पण प्रश्नपत्रिका जर ऍड झालेल्या असतील तर नक्कीच खूप चांगलं होईल. तर आता जर बघितलं, आणखी जर बघितलं आता मित्रांनो, तर त्याच्या व्यतिरिक्त काय करायचं. तर आता त्याच्या व्यतिरिक्त दुसरा पॉईंट सांगतो मित्रांनो. तलाठीमध्ये आतापर्यंत विचारलेले सर्वचे सर्व प्रश्न, तलाठीमध्ये जर आतापर्यंत विचारलेले सर्वचे सर्व प्रश्न आपले तोंडपाठ असायला पाहिजे मराठीचे. त्याच्यानंतर आणखी काय करू शकतो तर MPSC चे आतापर्यंत विचारलेले निवडक मराठीचे प्रश्न, म्हणजे आता जास्तीचे डीप मधले पण वाचायचे नाही, वन लाईनर वगैरे जे काही असतील ते आपले तोंडपाठ असायला पाहिजे. आता जोपर्यंत हे 3 पॉईंट तुमचे होत नाही तोपर्यंत इतर कोणत्याही पुस्तकाला मित्रांनो तुम्ही हात लावू नका. या PYQ मध्येच तुम्हाला भरपूर मार्क पडून जातील मित्रांनो, इतकं तुम्हाला सांगतो. आता जर बघितलं आता मित्रांनो, तर PYQ तुमचे जोपर्यंत हे तोंडपाठ होत नाही तोपर्यंत इतर कोणत्याही पुस्तकाला हात लावू नका. आता जेव्हाही तुमचे PYQ सर्वचे सर्व तोंडपाठ होतील तेव्हा काय करायचं तर तेव्हा बाळासाहेब, आता 95% तर मुलं महाराष्ट्रातील बाळासाहेब शिंदे सरांचंच पुस्तक मराठीचं वापरत असतात. तर आता काय करायचं, बाळासाहेब शिंदे सरांचे पूर्णचे पूर्ण थेरी आपले वाचून झाल्यानंतर त्याच्या मागचे प्रश्न आपले तोंडपाठ असायला पाहिजे. सर्वचे सर्व मागचे प्रश्न तोंडपाठ करून घ्यायचे. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर वगैरे काहीही करायची एवढी काही गरज तुम्हाला भासणार नाही मित्रांनो. हे PYQ जर केले मित्रांनो तर प्रत्येक टाईपचा प्रश्न तुम्हाला समजेल. प्रत्येक जर आता तुम्ही आता म्हणसाल की आता थिरीज जर वाचणार नाही तर आम्हाला प्रश्न कसे कळतील, आम्हाला त्याचं स्वरूप वगैरे काय, म्हणजे काठिण्य पातळी वगैरे कसे काय कळतील, समजा आता बऱ्यापैकी प्रश्न असतील. तर आता मित्रांनो तुम्हाला इतकं सांगतो की कन्सेप्ट क्लिअर नाही झाले तरीही चालतील मित्रांनो, पण हे जे PYQ आहे तुमचे तर हे तोंडपाठ झाल्याशिवाय सोडू नका. इतर कोणत्याही पुस्तकाला हात लावू नका. त्याच्यानंतर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक पूर्ण तोंडपाठ करून टाकायचं. त्याच्या व्यतिरिक्त काहीही करायची गरज तुम्हाला पडणार नाही मित्रांनो. कोणताही संभाव्य वगैरेच्या नांदी लागू नका, इतकंही तुम्हाला सांगतो. संभाव्य वगैरेच्या पोलीस भरतीच्या नांदी कधीही लागायचं नाही मित्रांनो, कारण की बऱ्यापैकी आपला पेपर रिपीटच होत असतो. याच्या आधी झालेला आहे. आणखी आता दौडमध्ये जेव्हा काही पेपराचा विषय झाला होता तेव्हाही जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी त्यामध्येही पुन्हा जेव्हा पेपर झाला तरी आपल्याला त्यामध्ये बऱ्यापैकी काही पर्सेंटेज आपल्याला वरणगावचा असो दौंडचा असो त्यामध्ये आपल्याला पर्सेंटेज आपल्याला बऱ्यापैकी आढळले होते PYQ चे. तरी आता आपण PYQ जोपर्यंत मराठीचं तुमचं तलाठीचं पोलीस भरतीचं त्याच्यानंतर MPSCचं जोपर्यंत तुमचं PYQ तोंडपाठ होत नाही, MPSCचे निवडक सांगितले मी तुम्हाला, जोपर्यंत तुमचे तोंडपाठ होत नाही तोपर्यंत इतर कोणत्याही पुस्तकाला हात लावू नका.
त्याच्यानंतर बाळासाहेब शिंदेचं पूर्ण पुस्तक आपण पूर्ण जितकं वाचलं जाईल तितकं आपलं वाचन झालं पाहिजे. तर असं जर केलं मित्रांनो तर 100% सांगतो मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये 100% रिझल्ट हा तुमच्याकडूनच लागणार आहे. तर आता तशा प्रकारे मी मराठीची वगैरे पीडीएफ बनवलेली आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर 7972 78 40 38 हा माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. ज्यांना पाहिजे ते नक्कीच मला मेसेज करा, नक्कीच मी त्यांना रिप्लाय पण देईन. पण आता मित्रांनो, मी ज्या ह्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहे तर ह्या सर्वच्या सर्व तुम्ही जर फॉलो केल्या तर 100% रिझल्ट मित्रांनो तुमच्याकडूनच येणार आहे. जर काही अडचणी असतील मराठीबद्दलच्या तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करा, नक्कीच मी त्याचा रिप्लाय देईल. सोबतच आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.